हाय एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. त्याचबरोबर इन्कम टॅक्स म्हणजे काय हे पण अभ्यासलं होतं. आता आपण बेसिक चार्ज टॉपिक तिसरा अभ्यासूया. यामध्ये सेक्शन 4 to 9 पर्यंत दिलेले आहेत. त्यातील रेसिडेन्शियल स्टेटस किंवा त्याला दुसऱ्या शब्दामध्ये स्कोप ऑफ टोटल इन्कम असंही म्हटलं जातं, ते अभ्यासूया. ओके. रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय किंवा तो कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा त्याचे एक्झम्पशन्स काय आहेत किंवा नियम आणि अटी काय आहेत हे आज आपण बघूया ह्या लेक्चरमध्ये. हा टॉपिक इंटरेस्टिंग आहे, स्कोरिंग आहे. जनरली या टॉपिकमध्ये मार्क्स इझिली मिळतात. आता बघूया आपण रेसिडेन्शियल स्टेटस. त्यामध्ये इन्सिडन्स ऑफ टॅक्स डिपेंड्स अपॉन, म्हणजे टॅक्स कोणत्या दोन गोष्टींवर डिपेंड असतो किंवा टॅक्स लायबिलिटी कशी पेड केली जाते हे अभ्यासूया. तर रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये टॅक्स लायबिलिटी ह्या दोन गोष्टींवर डिपेंड असते. पहिली म्हणजे नेचर ऑफ इन्कम आणि दुसरी म्हणजे रेसिडेन्शियल स्टेटस. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नेचर ऑफ इन्कम म्हणजेच काय, तर तुमचं इन्कम इंडियन आहे की ते फॉरेन कंट्रीचं आहे, किंवा दुसरी अट अशी आहे, म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे की रेसिडेन्शियल स्टेटस, तुमचं रेसिडेन्शियल स्टेटस कोणतं आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करते आहे बघा. तुमची टॅक्स लायबिलिटी दोन गोष्टींवर डिपेंड करते, एक नेचर ऑफ इन्कम आणि दुसरी रेसिडेन्शियल स्टेटस. नेचर ऑफ इन्कम म्हणजे तुमचं इन्कम इंडियन आहे की फॉरेन आहे, आणि दुसरं आहे रेसिडेन्शियल स्टेटस, म्हणजे तुमचं रेसिडेन्शियल स्टेटस कोणतं आहे. तुमचं इन्कम सोर्स कुठचंही असू दे, फरक कुठे पडतो, तुम्ही राहता कुठे, रेसिडंट इन इंडिया ऑर नॉन रेसिडंट, म्हणजे तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये राहत असाल तर. ओके. रेसिडेन्शियल स्टेटस हे प्रिव्हियस इयरचं काढलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एव्हरी प्रिव्हियस इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी रेसिडेन्शियल स्टेटस कॅल्क्युलेट केला जातो. ओके. रेसिडेन्शियल स्टेटसमधील तुम्हाला पर्सन म्हणजे काय ही लास्ट लेक्चरमध्ये मी डेफिनेशन एक्सप्लेन केली होती की पर्सन म्हणजेच काय. एकदा रिमाइंड करून देते तुम्हाला पर्सन म्हणजे काय. पर्सन म्हणजे त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल येतो, त्याच्यानंतर हिंदू अनडिवायडेड फॅमिली येते, अ कंपनी येते, अ फर्म येते, अँड असोसिएशन ऑफ पर्सन ऑर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स वेदेवर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट. त्याच्यानंतर लोकल ॲथॉरिटी येते, म्हणजेच ग्रामपंचायत म्हणा. एव्हरी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन नॉट फॉलोइंग विदिन एनी ऑफ द प्रिसिडिंग सब क्लॉजेस, म्हणजेच आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन म्हणजेच काय, तर युनिव्हर्सिटीज यांचा अंतर्भाव असतो. तुम्हाला पर्सन म्हणजे काय मी एक्सप्लेन केलं आहे. एक्झाम्पल पण तुम्हाला देते. प्रोफेसर A.N. शहा किंवा मिस्टर रौनक, प्रोप्रायटर ऑफ हाय स्टाईल, ही पर्सनचे एक्झाम्पल्स आहे. म्हणजे एका व्यक्तीचं एक व्यक्ती, त्याचं नाव हे पर्सनमध्ये घेतलं जातं. आता पर्सनला इन्कम टॅक्समध्ये असेसी असं म्हटलं जातं. तुम्हाला इथे चार्ट दिसतो आहे बघा. पर्सन इन ब्रॅकेटमध्ये असेसी, रेसिडंट, नॉन रेसिडंट, म्हणजे एखादी व्यक्ती रेसिडंट आहे की नाही, किंवा जर ती असेल तर त्याला रेसिडंट म्हटलं जातं. आणि नॉन रेसिडंट म्हणजेच काय, ती व्यक्ती रेसिडंट नाही आहे, त्याला नॉन रेसिडंट असं म्हटलं जातं. आता एखादी व्यक्ती रेसिडंट असेल तर ती रेसिडंट अँड ऑर्डिनरी रेसिडंट आणि रेसिडंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडंट याच्या कंडिशन्स आहेत, अटी आहेत, शर्ती आहेत, त्या आपल्याला अभ्यासाच्या आहेत. खूप सोपा टॉपिक आहे. जर तुम्ही त्यांचे नियम्स आणि अटी तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने कळले असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करणं खूप इझिली होऊ शकतं. ओके. आता आपण रेसिडेन्शियल टॉपिकमधल्या इंडिव्हिज्युअलच्या, म्हणजे ॲन इंडिव्हिज्युअल बिकम्स रेसिडेंट इन इंडिया इन प्रिव्हियस इयर, कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणकोणत्या अटी आहेत
जे एक असे सॅटिस्फाय करते त्या कंडिशन बघूया आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या एक्सप्लेन करते आणि एक प्रॅक्टिकल एक प्रॉब्लेम घेते जेणेकरून तुम्हाला रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय ते तुम्हाला समजेल. ओके.